त्या वामनाने बळीराजाला पाताळी धाडले, त्या वामनाने बळीराजाला पाताळी धाडले. या वामनाचा अंत कराया बडबुंजे टपले. जो अश्रू अन रक्त शिंपुनी गाळीतसे घाम, त्या कार्याचा अक्षय ठरतो पुन्हा वामनाश्रम. वामनाश्रम, वामनाश्रम, वामनाश्रम. काय झालं बासुरी? काही गंभीर बाब आहे? अतिशय. अरे आपल्या वामन आश्रमाची जागा कुणीतरी बिल्डर आहे जमनादास, त्याला दाखवली गेली आहे. काय? प्रधानांचा फोन होता. प्रधानाचा मुलगा श्याम? हा श्याम सरकारी नोकरीत आहे आणि शिवाय त्याची कामतांबरोबर मैत्री देखील आहे. श्याम प्रधान, आपण वॉच ठेवूया त्याच्यावर. पण मी काय म्हणतो, तुम्ही ट्रस्टी होऊन करणार काय आहात? म्हणजे अहो तुमची शाळा, हा आश्रम पुढच्या महिन्यातच बंद पडणार. मी गॅरंटी देऊन सांगते, आश्रम अजिबात बंद पडणार नाही. अहो पैसे संपले. अहो पण ट्रस्ट आहे ना आश्रमाचा, त्याचं काय? निघते मी. अरे एक सांगायचं राहिलं, आज माझे आई बाबा माई आणि तुला भेटायला घरी येत आहेत. अगं काय सांगतेस? पण त्यांना कशाला उगाच त्रास दिलास? मी आणि माई आलो असतो ना तुमच्या घरी. आज येऊ दे रे, होणारा जावई म्हणून बघायला येत आहेत तुला घरी. चल मस्करी नको करू, पळ आता लवकर, उशीर होईल तुला. टाटा. अरे खरंच, मी सगळं सांगितलंय त्यांना. तू सेटल झालास की लग्न करू. चल येते मी. आय लव्ह यू. मिस यू टू. बाय. आनंद, अरे हा चेक आणि हे पत्र. काय झालं? अरे हे पत्र वाच ना तू, नीट वाच. काय आहे त्यात? अरे या पत्रातलं अक्षर अगदी तुझ्या बापांसारखंच आहे. काय? हो, आश्रमात मी चेअरमन असताना आश्रमाच्या व्यवहाराची जी कागदपत्र मी वाचायची ना, त्यातलं अक्षर आणि या पत्रातलं अक्षर सारखंच आहे. आनंद, माई तुझी खात्री आहे की बाप्पांचं अक्षर आहे? आनंद, तू तुझ्या बापांचं अक्षर कधी? नाही अगं, म्हणजे मला तशी गरज नाही पडली त्यांचं अक्षर बघण्याची कधी. अगं माई, पण जर हे खरंच बाप्पांचं अक्षर असेल तर याचा अर्थ बाप्पा कुठेतरी सुखरूप आहेत आणि आश्रमावर लक्ष ठेवून आहेत. कारण आश्रमाला गरज आहे त्यांना कळताच त्यांनी लगेच देणगी गोळा करून पाठवली. पण आश्रमातली प्रत्येक बातमी त्यांना कोण सांगत असेल? माई, या चेक कोणाच्या नावावर आलाय? तुझ्या? माझ्या? आपल्या अकाउंट डिपार्टमेंट सिद्धार्थच्या नावावर? माई, याचा अर्थ सिद्धार्थला माहिती आहे बाप्पा कुठे आहेत ते. मग आपण त्यालाच विचारूया का? नाही नाही नाही, इतक्यात नको. तो नाही सांगणार. आणि माई, ज्या कारणासाठी बाप्पा आश्रम सोडून गेलेत किंवा त्यांना सोडून जावं लागलंय ते कारण खूप महत्वाचं असणार. बाप्पा नक्कीच काहीतरी शोधायला गेले आणि माझी खात्री आहे ते कारण शोधून काढल्याशिवाय ते परत येणार नाही. आनंद, तू खूप मोठा वकील होशील बघ. माई, त्याआधी मी तुझा आणि बाप्पांचा छान मुलगा होऊन दाखवेन. माई, काय? आज संध्याकाळी प्रियाचे आई बाबा घरी येणार आहेत. कुठे जाऊ नको हो रे. संध्याकाळी. मी सुद्धा लवकर येईन कॉलेज. हो, हो. तयारी करतो. आलोच. ठीक.
हो. बाबा जेवून घेत. काय हो, काय झालं मला सांगा. ते झुमरे नवरा बायको तुम्हाला काही बोललेत का? नाही. मग इतके अस्वस्थ का तुम्ही? बसा बघू आधी. तुझा नवरा घरी येण्याची वेळ झाली आहे ना? बाबा अहो, ऑफिस सुटल्यानंतर कधी कधी मीटिंग असते त्यांची. गेले असतील मीटिंगला. कसल्या मीटिंग? सांग ना, कसल्या मीटिंग? हो बाबा, अहो किती चिडताय तुम्ही. आधी शांत व्हा बघू. बाबा काय झालंय? त्याच्या समोरच सांगेन मी. बरं ठीक आहे, नंतर सांगा. मग तर झालं, येतीलच ते आता. बरं मला सांगा, तुम्ही मला आश्रमात जॉब देणार होतात, त्याचं काय झालं? अगं त्यासाठी सर्व ट्रस्टींची परवानगी घेणं जरुरीची आहे. ते मी घेईनच. शेवटी किती झालं तरी सामाजिक कार्य आहे ते. खरं सांगू बाबा, म्हणजे जे काही आहे ना ते जरा लवकरच करा. त्या मुलांना ना दिवसभर सांभाळायला मी समर्थ आहे. अशी कल्पना आहे मला. अरे वा, आज माझ्या स्वागतासाठी चक्क दोघेही साक्षात माझ्या समोर. या जोड्यानं स्वागत करतो तुमचं. हा? तब्येत बरी आहे ना बाबा? वामनाश्रम या जोड्यानं स्वागत करतो तुमचं. हा? तब्येत बरी आहे ना बाबा? हा जमनादास कोण? कोण जमनादास? बिल्डर आहेत. अहो असे हे रोज 50 बिल्डर मला येऊन भेटतात त्यांच्या सरकारी कामासाठी. असेल कोणी? मग काय त्या 50 बिल्डर्सना आश्रमाची जमीन विकायची आहे म्हणून दाखवलीस? बाबा काय बोलताय तुम्ही? खरं तेच सांगतोय. जेव्हाही मला कळलं ना तेव्हा स्वतःची लाज वाटली मला. कारण तुझ्यासारखा नीच मुलाचा मी बाप आहे याची. बाबा तुम्ही माझ्यावर हा जो आरोप करताय तो सिद्ध करून दाखवा. वेळ आल्यावर सिद्ध करेन मी. अशी वेळच येणार नाही. कारण माझा तुमच्या आश्रमाशी, तुमच्या आश्रमाच्या जमिनीशी, तुमच्या कामाशी काही संबंध नाही. आश्रम टिको बंद पडो मला काय करायचं? हे बघ, आश्रम कधी बंद पडणार नाही. अरे वामन बाप्पाच्या विद्यार्थ्यांनी 5 लाखाचं डोनेशन दिलंय आश्रमासाठी. आणि हे सगळ्यांना माहित आहे. काय रे बाबा, तुझा काय चेहरा पडला? हा, चेहरा पडला? सॉरी, माझा काही संबंध नाही तुमच्या आश्रमाशी. बाबा हे सांगतायत त्याच्यावर जरा विश्वास ठेवा ना. म्हणजे तुम्ही चौकशी करा ना. मला सांग रू, पगारा व्यतिरिक्त हा घरात कुठले पैसे देतो? आता आज खरं सांगू, मी स्वतः कुणाहीकडे लाच मागत नाही. माझ्याकडून काही लोकांच्या जमिनीचं काम होतं, त्यामुळे ते प्रेमानं कधी मला पाकिट देतात आणि मी ते घेतो, एवढंच. सरकारी कामासाठी पाकिट देता ती लाच आहे ना? हे बघ, ज्या दिवशी मी तुला रेड हँडेड पकडेन ना त्या दिवशी मी तुला स्वतः जेलमध्ये टाकेन. सॉरी अरू, याला दुसरी शिक्षा होऊच शकत नाही. सुधारता आला तर सुधार, अन्यथा कठीण आहे सगळं. आता काय बोलणार? मला वाटतं आपण सेपरेट होईल. सॉरी या, त्यापेक्षा स्वतःला सुधारता येतं का ते बघा. कसं आहे ना, बायको जेवढी स्वतःच्या नवऱ्याला ओळखते ना तेवढं दुसरं कोणीच ओळखू शकत नाही. आणि मी तुम्हाला चांगलीच ओळखून आहे.
नाही 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 मिस्टर कामत काय बरोबर नाही हो. नाही म्हणजे नाहीच आहे बरोबर. मी सांगतोय ना म्हणजे सध्या ट्रस्टीची मीटिंग कधी होते काय 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 काहीही कळवलं जात नाही. नुसतं फोनवरनं सगळं सांगितलं जातंय. कसं चालेल? चर्चा व्हायला हवी की नको? मग नाही माई साहेबांकडे मीटिंग ठेवली तरी चालेल ना. नाही माई साहेबांनी त्यांना चेक मिळाल्याचं सांगितलं. निश्चित निश्चित हो. आणि वामनरावांचा शोध कुठपर्यंत आलाय? हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं आश्रमाकडे नेहमीच लक्ष असणार आहे. आश्रमाला काहीही होणार नाही. ठीक आहे. ओके ओके ठेवतो. ओके. अरे कोणाशी बोलत होतास? आपले द ग्रेट सेक्रेटरी मिस्टर कामत. अच्छा, चांगला फैलावर घेतलास ना त्याला? पहिल्यावर घेतला. खडसावला त्याला खडसावला टरकलाय नुसता तो. वामनरावांबद्दल काय बोलला का? नाही फॉलो करतोय असं म्हणाला. पण त्याच्या बोलण्यातनं एक चांगली गोष्ट कळली ती म्हणजे सध्या आपल्या अनाथ आश्रमामध्ये जी डॉक्टर मेडिकल चेकअपसाठी आलेली आहे म्हणजे त्या सुप्रिया पेंडसे त्यांचे वडील डेप्युटी कमिशनर आहेत. आणि आनंद आपल्या वामनरावांचा मुलगा आनंद कदाचित त्यांची मदत घेऊ शकतो. तो घेईलच रे. ग्रेट मुलगा आहे बघ. डिक्टो वामनराव. त्याचे विचार, त्याची विचार करायची पद्धत, त्याचं वागणं. मॅच्युअर मॅन. लाईक मी. तू मॅच्युअर? रमया बतावया रमया बसावया रमया काय रे र आला की तू नेहमी आपलं हे एकच गाणं म्हणतो. अरे बसावया वया कोण आया या कोण आहे? नमस्कार नमस्कार नमस्कार. बसा 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 बसा. प्रधान साहेब काय म्हणता मग? तुमच्या खजिन्याचं वजन वाढतंय असं दिसतं. अहो 2 दिवसात चेक क्लिअर पण झाला. अरे वा व्हेरी गुड. बरं मला सांगा प्रधान साहेब काय काय घेणार तुम्ही? म्हणजे हॉट चॉकलेट वगैरे काही? खरंच काही नको मला. अहो मला डायबिटीस आहे. मी तुमच्याकडे आलो होतो एका वेगळ्या कामासाठी. बोला ना प्रधान साहेब. आश्रमाची जागा बिल्डर जमनादासला दाखवली म्हणून माझ्या मुलावर डायरेक्ट आरोप केला. हो ना, असं पुराव्याशिवाय उगाच बोलणं म्हणजे. होय, निर्डावलेले लोक मला थोडीच दाद देणार. पण माझी खात्री आहे यामागे तोच नक्की आहे. असं बघा की श्यामनी जमनादास बिल्डरला ही जागा दाखवली. पण तो हीच जागा तशीच इतरही बिल्डर्सला दाखवू शकतो ना. म्हणजे हे सगळं तो काही स्वतःच्या बुद्धीने करत असेल असं नाही म्हणायचं मला. पण त्याच्या मागे कोणीतरी बोलवता धनी कदाचित असेल ना. मला संशय आहे. मागे एकदा वामन बाप्पाच बोलला होता. त्यांचा मोठा मुलगा विश्वास आश्रमाची जागा विकून अर्धा हिस्सा मागतोय. काय? मग तो विश्वासच असू शकेल. पण मॅडम तुम्हाला सांगतो आनंद खूप हुशार आहे. त्याने लगेच माईनं जमिनीचे पेपर्स लपवायला सांगितले, सील केले. वामन बाप्पाने देखील विश्वासला आपल्या प्रॉपर्टीतून वेगळं केलं होतं. वामनराव दूरदर्शी होते. त्यांना विजन होतं. बरोबर आहे, त्यांना विजन होतं. पण आपण आता वॉच ठेवायला पाहिजे. आपले 2 ट्रस्टी कामत आणि जाधव ते देखील सरळ नाही आहेत. नाही त्यांना आम्ही ओळखूनच आहोत. म्हणजे ही माणसं पैशासाठी काय वाटेल ते करते. आणि असं आहे की विश्वासच्याही प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक हालचालीवरती आपण नजर ठेवली पाहिजे. पण आपण बाहेरून कसं लक्ष ठेवणार? मी माझ्या बाबांशी बोलून बघते. ते नक्की काहीतरी करतील. ही वामन आश्रमाला लागलेली कीड काही करून जाळायलाच हवी. मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. मी माझ्या शामोर अगदी बारीक नजर ठेवून आहे. काही कळलं तर कळवेल. असा करंटा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा खरंच दुर्दैव मला. येतो मी. मुरली,
असं सगळं ऐकलं की आपल्याला मूल नाही तेच बरं आहे नाही. हा पण आनंद सारखा मुलगा असता तर आवडला असता आपल्याला. आवडला असतं ना. ना ना कोई उमंग है ना कोई तरंग. हे कामत कामत थांब तिकडे कामत. अरे जाधव बोंबलतो कशाला? अरे बोंबल तो कशाला काय? इथे ती वाटव्या बाई माझी वाट लावायला निघाली आहे. बस 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 काय बस 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 हे बघ त्या मरू दे त्या वाटवे बाईला. मरू दे ना मग सांग तसं मारतो तरी तिला मग एकदाची. अरे बाबा तू शांत हो. हे बघ तिला ना मी बरोबर गप्प करतो. तिला 2 दिवसामध्ये एक पत्र देतो ते ट्रस्टीचं आणि ती गप्प बसेल. अरे मला तुझे 2 दिवस येणार कधी आहेत ना ते तरी सांग. अरे त्या झुमरेची सही विचित्र आहे जमत नाही मला. आणि चेअरमनची माझ्या सह्या एकदा जमल्या ना का विश्वासराव ती सही लगेच करेल. अरे त्या झुमरेची सही विचित्र आहे जमत नाही मला. आणि चेअरमनची माझ्या सह्या एकदा जमल्या ना का विश्वासराव ती सही लगेच करेल. हा विश्वासराव काय लगेच सही करणार नाही. आधी तुम्ही मारा आणि मग हा तिरडी बांधायला येईल. अरे जाधव पण तू नाही तर काय स्वतःच्या बापाला जमीन हवी आहे म्हणून यांनी ब्लॅकमेल करून त्याला हाकलोला. हे सीडी बनवतो कॅमेऱ्यांचे पैसे पण ह्यांनी दिले. अरे मला सांग ना बनवली कोणी? तू आणि मी. बरोबर. वाटवे आणि तिची ती तरुण भाची नवीन नोकरीसाठी मास्तरीन म्हणून त्या वामनरावाच्या अंगावर पडली. चुप चुप. अरे चूप काय चूप. नंतर ते पैसे जमीन विकून देतोस असं म्हणालास. कुठे आहेत? अरे माझी पण पैशाची चणचण आहे. हे बघ मला पण पैसे हवेत नाही तर माझं पण तोंड ना पाण्याची पिचकारी उडवेल. हे बघ जाधव पैसे देतो रे बाबा तुला देतो म्हटलंय ना 2 दिवसात सगळं करतो. कधी? आता तुला मगाशी सांगितलंय ना मी 2 दिवसामध्ये ते पत्र बनवतो आणि त्याच्यानंतर तुला पैसे देतो. ठीक आहे सगळं 2 दिवसात. थांब 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 थांब. समोरून गणित तज्ञ येतोय. हो हो तो सिद्धार्थ आचार्य. या ओ हो आचार्य साहेब नमस्कार. या बसा 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 बसा. वा वा छान छान छान. तुमचं अभिनंदन. 5 लाखाचा चेक घेऊन आलात. माझं कसलं अभिनंदन करताय? असं काय? अहो ज्यांनी चेक पाठवला त्या देव माणसाचं अभिनंदन करा. हो तेही खरं आहे म्हणा. अकाउंट्सवर सेक्रेटरी म्हणून तुमच्या काही सह्या हव्या. बरं त्या झाल्या की इतर फॉर्मॅलिटी कम्प्लीट करू तुम्हाला कळवतो. ठीक आहे. एक काम करतो मी आता. मी जरा आता गावात जातो. मला पोलीस स्टेशनला पण जायचंय. आपल्या वामनरावांची त्यांची चौकशी कुठपर्यंत झाली ते पण विचारतो. ते नवीन साहेब आले त्यांनाही भेटतो आणि मग आपण सगळं करूया. हां हां येतो मग बरं का. तू बस तू बस 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 हां बस. टेन्शन घेऊन गप्पा मारा साहेबांशी जरा. येतो. चला पण येतो. अहो बसावं जाधव साहेब बसा. तुम्ही कुठं निघालाय? बसा. असाच रोजचा फेरफटका मारायला. बाकी तुमची आणि कामतांची मैत्री खूप छान आहे नाही? जीवलग आहे असंच म्हणा ना. आता इतकी वर्ष आम्ही दोघांनी प्रामाणिकपणे वामनरावांबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलंय. हो ऑफकोर्स आता क्रेडिट तुम्हाला द्यायलाच पाहिजे. शिवाय त्या वाटवेबाई पण तुमच्या खूप जवळच्या आहेत ना? तुम्हाला काय म्हणायचंय? आपण गैरसमज करू नका. तुम्ही या आश्रमातले फक्त ट्रस्टीच नाही अगदी कामं तुम्ही एवढे चोखपणे पार पाडता तर त्याच्यातच तुमची धन्यता मानायला लागेल. आणि बघायला नको आश्रम आपला आहे ना. आता मला सांगा तुम्ही पण आपला आश्रम आहे म्हणून तर काम करताय ना. रागवू नका हो जाधव साहेब. मी जस्ट असंच म्हणालो. हो काय मग चांगलंय. जाधव साहेब माझी एक विनंती आहे. बोला ना. मी माही साहेबांची परवानगी घेतली. उद्या जर आपण होलसेल मार्केटमध्ये जाऊन चांगला सकस किराणा आणि भाजीपाला घेऊयात. जाऊया ना. आता माई साहेबांचीच तुम्ही परवानगी घेतली आहे मग जाऊया. आणि तसे माझे पण काही ओळखीचे व्यापारी आहेत त्यांना विचारूया सामानाबद्दल आणि तसं ठरवूया. वा मार्केटमध्ये पण तुमची ओळखी छान आहे. ठीक आहे मी निघतो. हो.
विमल विमल विमल. हो हो कामत साहेब, हो म्हणजे आज वाटवेबाईंची नाही विमलची वाट पाहत होतात वाटतं. का पाहू नये? इतक्या वर्षाचे आपले ऋणानुबंध आहेत. म्हणजे ते असे सहजासहजी थोडेच तुटणार आहेत. असं? काय झालं, सगळ्या भानगडीमुळे ना मी फार कातवलं. एक गोष्ट सरळ होत नाही. म्हणजे माझं ट्रस्टीचं काम झालं नाही येतं. या कामताने तुझं कुठलंही काम कधीच केलं नाही असं झालंय का विमल? हो, पण अलीकडे असं होतंय. हे बघ, आज मी तुझं जे काम करतोय ना त्याची गुप्तता विलक्षण पाळायची. तू मी जाधव याच्या पलीकडे याची वाच्यता कुठेही करायची नाही अशी माई साहेबांची, चेअरमन साहेबांची मला सक्त आज्ञा आहे. काय ते स्पष्ट सांगा कामत साहेब. तुझ्या ट्रस्टी पदावर शिक्कामोर्तब झालं बरं का विमल. काय हे पत्र पहा. के पत्र? ती ना प्रचंड सिन्सिअर आहे तिच्या कामाच्या बाबतीत. कामाच्या पुढे तिला काही सुचतच नाही. तिच्या डिस्पेन्सरीसाठी जागा मिळाली का? नाही, अजून शोध चालू आहे. साहेब शोधतीलच ना. सध्या ते काम हेडमास्टर बाई म्हणजे आपल्या वाटवे बाई ते त्या करतायत. त्यांना मदत आपले जाधव करतायत. दोघंही लबाड आहेत. त्या जाधवना मी काढू शकत नाही, पण वाटवेबाईनं काढण्याचा निर्णय मी माईंवरच सोपवतो. बाबा थँक्यू. तुम्ही पण किती भोळे आहात. त्या जमनादास बिल्डरला तुम्ही विचारलत ना, आता तो सावध झाला असेल. हो, तुझंही बरोबर आहे. खरं तर मीच त्याला सावध केलंय.